एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. नेमकंच काही वर्षापूर्वी दोघा जणांचं लग्न झालं होतं. पण मात्र ती जी बायको आहे ती जास्त काही मोठी नव्हती. 20 वर्ष तिचं वय होतं आणि नेमकंच लग्न झालेलं होतं. मग आता लग्न झाल्यानंतर तिचा जो नवरा आहे त्याच्यावर घराची जबाबदारी आली होती, बायकोला सांभाळण्याची जबाबदारी आली होती. मग घर कसं दाखवावं म्हणून तो जो नवरा आहे तो घर दाखवण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी ते गाव सोडून दुसऱ्या एका गावामध्ये कामाला गेला होता आणि त्या ठिकाणी नोकरी करून, कामधंदा करून पैसे कमवून बायकोला घर खर्चासाठी पाठवू लागला. आणि अशा पद्धतीनं दोघा जणांचा संसार सुखाचा सुरू होता. पण मात्र नवरा तिकडं काम करत असताना इकडं बायकोला मात्र एकटीला घरी करमत नव्हतं. म्हणून नवऱ्याला बोलता यावा, घरी बोलता यावा म्हणून नवऱ्यानं बायकोला मोबाईल सुद्धा घेऊन दिला होता. मग मोबाईलवर बोलत असताना, हे करत असताना त्या महिलेची ओळख एका तरुणासोबत झाली होती. कारण की तिचं लग्न अगोदरच एका तरुणासोबत प्रेम प्रकरण म्हणजे लफडं सुरू होतं. मग लग्नानंतर तिला त्या प्रियकराची आठवण आली आणि नवरा कामाला गेल्यावर ती प्रियकराला फोन करू लागली. पण मात्र आता जेव्हा घरी नव्हता तेव्हा त्या महिलेनं त्या प्रियकराला फोन केला आणि भेटायला बोलवलं. लपून लपून, छपून छपून यांच्या सगळ्या काही गोष्टी त्या ठिकाणी चालत होत्या. पण मात्र तिचा जो नवरा आहे, त्याचे आई वडील आहेत, म्हणजे त्या महिलेचे सासू सासरे आहेत, हे जास्त काही घराबाहेर जात नव्हते आणि घरीच राहत होते. म्हणून त्या महिलेला तिच्या प्रियकराला भेटता येत नव्हतं. पण मात्र एक दिवस जेव्हा त्या महिलेचे सासू सासरे देवदर्शनासाठी 4-5 दिवस दुसऱ्या गावाला गेले, मग त्या महिलेच्या भावना जागृत झाल्या. आता नवरा सुद्धा घरी नाही, सासू सासरे सुद्धा घरी नाहीत, ती महिला घरी एकटीच आहे. म्हणून तिनं तिच्या प्रियकराला पुन्हा एकदा फोन केला आणि आता 4-5 दिवस याच ठिकाणी राहायला ये असं सांगितलं. आता तो जो प्रियकर होता तो मोठ्या प्रमाणात खुश झाला. लगेचच त्या महिलेला भेटायला गेला आणि अगदी 4-5 दिवस त्या महिलेच्या घरी तिचा नवरा असल्यासारखंच राहिला. पण मात्र जेव्हा अचानक सासू सासरे देवदर्शनावरून वापस आले, त्यांनी दोघांनाही नको त्या अवस्थेमध्ये पाहिलं. तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी 20 वर्षाची साक्षी नावाची महिला आहे. नेमकंच 1-1.5 वर्षापूर्वी साक्षीचं सिकंदर नावाच्या तरुणासोबत लग्न झालं होतं आणि लग्नानंतर दोघा जणांचा संसार सुखाचा झाला होता. पण मात्र लग्नासाठी, घर खर्च चालवण्यासाठी तो जो सिकंदर आहे तो काम करण्यासाठी नोकरीनिमित्त थेट भागलपूरवरून बंगळुरूला गेला होता आणि त्या ठिकाणी काम करून घरी पैसे पाठवत होता आणि उदरनिर्वाह करत होता. मग आता नवरा बंगळुरूमध्ये आहे आणि ती बायको सासू सासऱ्याजवळ आहे, म्हणून नवऱ्याला काही ताण नव्हता. पण मात्र ती जी बायको आहे 20 वर्षाची साक्षी नावाची, ती सासू सासऱ्याच्या लपून लपून तिच्या प्रियकराला बोलत होती. कारण की लग्ना अगोदर तिचे एका जणासोबत लफडं जमलेलं होतं. मग सासू सासऱ्यांच्या मुकाट्या ती घरी बोलतीये म्हणून, मैत्रिणीला बोलतीये म्हणून प्रियकराला बोलवायची. कधी दुसऱ्या ठिकाणी लपून लपून, छपून छपून भेटायला सुद्धा जायची. पण आता तिला मनमोकळेपणानं भेटता येत नव्हतं, सगळं काही करता येत नव्हतं. एक दिवस जेव्हा तिचे सासू सासरे देवदर्शनासाठी 5 दिवसासाठी दुसऱ्या गावाला गेले आणि ते येणार नाहीत याची जेव्हा माहिती त्या बायकोला मिळाली, त्या महिलेला मिळाली, तेव्हा तिनं राहुल नावाच्या प्रियकराला त्या ठिकाणी बोलवलं. मग त्या ठिकाणी बोलवल्यानंतर ते दोघ जण अगदी नवरा बायको सारखे 5 दिवस त्या ठिकाणी राहिले. 5 दिवस राहिल्यानंतर अचानक ते सासू सासरे वापस आले. आता त्या महिलेला प्रियकरासोबत 5 दिवस कसे गेले हे कळालंच नाही. 6वा दिवस उजाडला आणि ते सासू सासरे घरी आले. त्यांनी त्यांच्या सुनेला नको त्या अवस्थेमध्ये, नको त्या मुलाबरोबर पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकाला गेली. तिला तात्काळ त्या ठिकाणी घराच्या बाहेर काढलं. सगळ्या गल्लीमध्ये बोंबाबोंब झाली आणि बोंबाबोंब झाल्यानंतर त्या ठिकाणी पंचायत बोलवण्यात आली आणि ह्या पोरीचं, सुनेचं नेमकं काय करायचं हे त्या ठिकाणी विचारण्यात आलं. आता त्या नवऱ्याला सुद्धा कामावरून या ठिकाणी बोलवण्यात आलं, पंचायतीमध्ये हजर करण्यात आलं. हजर करण्यात आला असता ती जी महिला आहे ती म्हणली की तिला तिच्या नवऱ्यासोबत राहायचं नाही, तिला तिच्या प्रियकरासोबतच राहायचं आहे. आता भर पंचायतीमध्ये त्या महिलेनं
नवरा सोडून प्रियकरासोबत राहणार असल्याचं सांगितल्यामुळं पंचायतीने सुद्धा तिला त्या प्रियकरासोबत राहण्याचा सल्ला दिला. पण मात्र जेव्हा या पंचायतीमध्ये त्या पोरीच्या घरच्यांना बोलवलं तेव्हा त्या घरचे म्हणले आम्ही काही त्या पंचायतीमध्ये येत नाहीत, त्या पोरीला जे काय वाटतंय ते करून द्या, उगा आम्ही इज्जत घालून घेणार नाही, तिला जे वाटतंय तिला करू द्या, आम्ही काही त्या ठिकाणी येणार नाही, आम्हाला काही सांगू नका, आम्ही तिचं लग्न लावून द्यायल्यानंतर तिचा आमचा काही संबंध नाही, असं थेट त्या पोरीच्या घरच्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळं ती पोरगी ती महिला आता प्रियकरासोबत गेलेली आहे आणि सासू सासऱ्यांनी सुद्धा तिला त्याच्यासोबतच पाठवलं. उग कशाला पोरग तिकडं कामाला आहे, ही घरामध्ये असे लफडे करती, उद्या जर काही बरं वाईट झालं तर यांच्यावरच नाव यायचं, त्यांच्या पोराच्या हातातून काही गुन्हा घडला तर उगा त्याच्यावर कारवाई व्हायची. म्हणून त्या सासू सासऱ्यांनी आणि त्या नवऱ्यांनी सुनेचं ज्याच्यामध्ये सुख आहे ते सुख मान्य करून तिला प्रियकरासोबत पाठवून दिलं. म्हणून या संपूर्ण प्रकरणाची गावामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये एकच चर्चा सुरू आहे. बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं आणि असं विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललंय. हे प्रमाण नेमकं कशामुळे वाढतंय, का वाढतंय, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.